राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले व साजन सुख झाले व साजने दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठले बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची जोडी जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय हरी राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय 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 राम येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही
वैकुंठी येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी सुखी घालू हुंबरी सुखी घालू हुंबरी एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कामने वाळवंट बरविनीत उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे हरी जय जय विठोबा रखुमाई उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही
वैकुंठी दोयसे नाही. कवळ काही कार्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ काही कवळ 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 कृष्ण भगवान गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल विठ्ठल माझी वाणी तुझे वर्णी गुण नाव, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाव. हाय माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई काही प्रेम कळा, ऐसे देई काही प्रेम कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही
नाम ऐसे देई प्रेम काही कळा. प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता. चरणावर ठेवून माथा साष्टांगाता दंडवत. महायोग पीठी तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रहिं. समागत्य तिष्ठन्न मानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन हा, प्रथम टाळकरी, नमन. टाळकरी. पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. दुसरे चरणा संताचिया. वा वा. दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. कथेचा विस्तारू. कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. मस्तक माझे पायावरी. मस्तक माझे पायावरी. वारकरी संताच्या. या वारकरी संताच्या. मस्तक माझे पायावरी. वारकरी संतांच्या. वारकरी मस्तक माझे पायावरी. मस्तक माझे पायावरी. या वारकरी संताच्या. वारकरी संता. मस्तक माझे पायावरी. मस्तक माझे पायावरी. या वारकरी संतांच्या. वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग या ठिकाणी श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि हा अभंग या ठिकाणी काल्याच्या प्रसंगातील अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल 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 उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो वैसे नाही कवळ काही काल्याचे. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा. प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी श्री मयुरेश्वर श्री गणेश जन्मोत्सवानिमित्तानं त्रिदिनी कीर्तन महोत्सव श्री क्षेत्र मयुरेश्वर गणेश मंदिर मांगोबा मळा गुणवरे तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी चालत असणारा हा या ठिकाणी त्रिदिनी कीर्तन महोत्सव आणि त्यातील या ठिकाणी आजची काल्याची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली. त्यासाठी सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे.
या ठिकाणी कीर्तन महोत्सव समिती असेल, सप्ताह कमिटी असेल, भजनी मंडळ असतील, आयोजक नियोजक मंडळी असतील, या सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या सर्वांच्या विशेष संपर्कातून या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आली, त्यांचं अंतःकरणातून धन्यवाद. ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना ज्यांचा विशेष संपर्क या कार्यक्रमाच्या प्रसंगी झालेला आहे, आदरणीय परमार्थ स्नेही परमस्नेही आप्पासाहेब कातोरे यांनी या ठिकाणी संपर्क साधला आणि त्यांच्या आप्पांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. त्यांचा हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य, टाळकरी वृंद, विनेकरी, चोपदार आदी करून सर्व उपस्थित आहेत. सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी पहिली चाल ज्यांनी गायली, अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तन करत असताना खऱ्या अर्थानं ज्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी हे सगळं या ठिकाणी मला कार्य करता येत आहे असे माझे गुरुवर्य, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य, संगीत विशारद माझे वडील हरिभक्तपरायण नूर मोहम्मद महाराज आत्तार बाबा या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. तसेच गायनाची साथ करण्यासाठी परमस्नेही परम मित्र, इंडियन आयडल फेम टीव्ही स्टार, जुगलक मित्र या ठिकाणी गायनाचार्य अविनाशजी महाराज जाधव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. धन्यवाद आहे. तसेच गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण आदरणीय वारकरी भूषण गावडे नाना यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बाळासो गावडे त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. तसेच पकवादाची साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण रितेश महाराज आणि हरिभक्तपरायण समाधान महाराज यांच्या दोघांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांच्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. वारकरी शिक्षण संस्था ज्यांची आहे हरिभक्तपरायण यादव महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळ्या मुलांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांच्या हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. चोपदार आहेत या ठिकाणी आमचे भाऊ आहेत, दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. फार सुंदर तुमचं काम ते पाहतात. या ठिकाणी त्यांनी वाजवलं की अंगावर काटाच येतो, सगळे स्वरच निघून जातात कानात ते, असं या ठिकाणी फार सुंदर व्यक्तिमत्व आहे. त्यांचं हृदयातून अंतःकरणात आणि बऱ्याच कीर्तनात या ठिकाणी साथीला असतात. गोड स्वभाव आहे, काळजी घेणारा स्वभाव आहे. दादा तुमचा असंच धन्यवाद. तुमचं या ठिकाणी धन्यवाद. विनेकरी, चोपदार सगळ्यांचा धन्यवाद. अजून साऊंड सिस्टीम बी चांगली, त्यांच्यासाठी बी जोरदार टाळी वाजवा. गडबडले ते पण होतं, त्यांचंही महत्वाचं आहे. ते शूटिंग चालली, त्यांचं धन्यवाद आहे. अजून मला काही इथं महाराज जास्त कोणाची नावं माहिती नाहीत. ज्यांची नावं घेतली ती सगळी देव आहेत आणि ज्यांची राहिली ती महादेव आहेत. त्यामुळे बाकी कोणी नाराज व्हायचं नाही. माझं काही इथं तुमच्या मांगोबा मळा गुणवरे इथं काही मतदान नाही, त्यामुळे मला काही जास्त कोणाचे नाव माहिती नाहीत. आणि आप्पासाहेब कातोरेंनी सेवा देताना काही त्यांनी मला सांगितलं नाही नाव घ्या, पण या ठिकाणी नाव घेणं हे वक्त्याचं या ठिकाणी परिहारात कर्तव्य असतं, म्हणून या ठिकाणी थोडासा नामोल्लेख केला. त्यांचा हृदयातून धन्यवाद आहे. आजची सेवा या ठिकाणी ही काल्याची सेवा आहे आणि ही सेवा या ठिकाणी समर्पित होत असताना शेवटी या ठिकाणी थोडंसं गणरायांचं महात्म्य या ठिकाणी तुमच्यासमोर विशद करत शेवटी या ठिकाणी मला असं वाटतं जन्म या ठिकाणी आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी दोन्हीचं हे नैमित्तिक आणि औचित्तिक असं साधून या ठिकाणी आजचं कीर्तन आहे आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी कालाही करणार आहोत, काल्याचं कीर्तन करणार आहोत आणि गणरायांचं थोडं महात्म्य सांगत या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. विठ्ठल विठ्ठल उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दही भात. थोडा इफेक्ट ठेवा. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगातला या ठिकाणी प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज सांगतात आम्ही उपजोनिया पुरती येऊ म्हणजे आम्ही पुन्हा जन्माला येऊ. पण आम्ही पुन्हा जन्माला येऊ याच्या मागची महाराजांची भूमिका आहे. आम्ही जन्माला कशासाठी येऊ तर काला खाऊ दहीभात. हा दहीभात काला खाण्यासाठी आम्ही एवढ्या लांब येऊ. पण महाराज आज ते तुमचं म्हणणं आहे की आम्ही दहीभात काला खाण्यासाठी एवढ्या लांबून येऊ, पण हा काल्याचा महाप्रसाद एवढा महत्वाचा आहे का? महाराज सांगतात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. हा वारकरी संप्रदायात काल्याचं कीर्तन हे अनन्य साधारण असणारं कीर्तन आहे. म्हणजे काल्याचं कीर्तन हे कलशस्थानी शोभणारं कीर्तन आहे. बाकीची सगळी कीर्तन आणि काल्याचं कीर्तन सोपं सांगतो. मंदिराचं काम पूर्ण होतं पण हे कधी कळतं? कलशारोहण झाल्यानंतर. बरं काही कलशारोहण झालं की मंदिराच्या कामाची परिपूर्णता. तसं काल्याचं कीर्तन म्हणजे या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाची सांगता. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे
अविनाश महाराज काल्याचं कीर्तन हे समारोपाचं नाही, ते सांगतेचं कीर्तन आहे. सांगता समारोप म्हणजे उद्भवणे नाही, आणि सांगता म्हणजे पुन्हा येणे, म्हणजे पुन्हा वर्षी हा कार्यक्रम होणार, पुन्हा एकदा काल्याचं कीर्तन होणार. म्हणून आजचं कीर्तन हे सांगतेचं कीर्तन आहे. म्हणजे नेमकं आजच्या कीर्तनात काय करायचं असतं याचं पण महत्व आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं, पण कुठं? गोकुळात. त्याचा सप्रेम मुखाने उच्चार करायचा, ना आचार करायचा ना विचार करायचा. कारण की कृष्णाच्या जीवनाचा आचार जर आपण केला तर देवाला किती बायका होत्या? हे पक्वाजी, देवाला किती बायका होत्या? तुमच्या दोघांचं नाही ओळखलं अजून. हा, त्यामुळे ना त्यांचं झालंय, त्यामुळे ते जरा थोडं नाराज आहे. हे जरा हसते इकडे, लक्ष देऊन ऐका. ते इकडलं जरा समाधानी, आणि ते थोडस नावच समाधानी म्हणूनच सांगितलं. हा, आणि मग ते किती होत्या देवाला बायका? मला सांगा, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्राचा आचार नाही करायचा, विचार नाही करायचा, या सप्रेम मुखानं उच्चार करायचा. लक्षात नाही का? कारण की देवाचं चरित्र हे उच्चारण्यासारखं आहे का नाही? कृष्णाचं चरित्र उच्चारण्यासारखं आहे, रामाचं चरित्र आचरण्यासारखं आहे. दोघांच्या जीवनात फरक आहे. मग अनेक अवतार आहेत. संत मालिकेत काही सांगितले, भागवतात सांगितले, कुठं 24 कुठं 10 अवतार आहेत, आणि गर्ग संहितेत 6 अवतार आहेत. अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम हे 6 अवतार आहेत. पूर्ण अवतार रामाचा आणि परिपूर्णतम अवतार कृष्णाचा. पण दोघांच्या जीवनात बघितलं ना तर 36चा आकडा आहे. दोघांचं जीवन वेगवेगळं आहे, अपोजिट आहे. लक्षात नाही का? कारण की कृष्णाचा जन्म पावसाळ्यात झाला का उन्हाळ्यात झाला? हा, महिला मंडळ तुम्ही नाराज आहे का माया? हा, बोलत चला ना असं. हा, काय काळजी करू नका. बघा आता, एकाचा जन्म उन्हाळ्यात आणि दुसऱ्याचा जन्म पावसाळ्यात. आता लक्षात नाही का? प्रभू रामचंद्रांचा जन्म नवमीला आहे आणि कन्हैयाचा जन्म अष्टमीला आहे. दोघांच्या तिथी बघा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे कन्हैयाच्या 8 हात बी 8 गाठी. याचं कारण आहे, तो बाबाच वेगळा आहे सगळ्यात. लक्षात नाही का? त्याचं चरित्र सांगणं, त्याचं चरित्र आचरणं सोपं नाही. मी काय सांगितलं, एवढ्या बायका कन्हैयाने केल्या, कृष्णाने केल्या, आणि आम्ही जर म्हणलो त्याचं चरित्राचं आचरण करू, मला असं वाटतं आपली एक ती जरी नीट राहिली तरी चालेल. एवढं जमल का? चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी. त्याचे अनेक, हे बघा, अनेक अवतार आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उधरणे. अवताराच्या राशी भाव भाविटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. हे 2 अवतार, पूर्ण रामाचा आणि परिपूर्णतम कृष्णाचा. पूर्ण अवतार म्हणजे जिथं कार्य करण्याचं सामर्थ्य आहे, पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. म्हणजे राम कार्य करू शकतो, पण रामाच्या कार्यावर निर्णय मात्र राम नाही घेऊ शकत. बोलिला वाल्मिकी तैशेची करीन, वर्तोणी दावीन म्हणे नामा, किंवा नामा म्हणे. म्हणजे वाल्मिक ऋषीने बोलावं आणि ते रामाने करावं. कार्य करू शकतात, निर्णय नाही घेऊ शकत. तसं कृष्णाचं नाही. एका कामासाठी येतो, सगळ्यांची कामं करून जातो, म्हणून तो कृष्ण आहे. आणि कृष्ण हा परिपूर्णतम अवतार आहे. ऐका आई, म्हणून अशा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र आजच्या दिवशी जर मुखाने सप्रेम उच्चार केला की आपलं जीवन परिपूर्णतम होतं. म्हणून काला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून सोन्याला 16वा कस लागावा, म्हणजे सोन्याची परिपूर्णता. ऐका, यज्ञ आहुती कर्म पूर्ण व्हावं म्हणजे यज्ञाची परिपूर्णता. आणि नदी निघावी गावडे बाबा, आणि जाता जाता ती समुद्राला जाऊन मिळावी. समुद्रमापम प्रविशंती यद्वत, म्हणजे नदीची गती खुंटते त्याप्रमाणे कालेचं कीर्तन हे शेवट. लक्ष देऊ नये का? या कीर्तनाचा अधिकार वेगळा अधिकार आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं, या दोन्ही कृष्णाच्या अवतारात आणि रामाच्या अवतारात फरक आहे. म्हणून कृष्णाचा हा परिपूर्णतम अवतार, त्या परिपूर्णतम अवताराचा आज मुखाने सप्रेम उच्चार करायचा. म्हणून मग तुमचं माझं जीवन परिपूर्णत्व होईल. हा काल्याचं कीर्तन म्हणजे काय? हरिनामाचा, खिचडी काला दही भाताचा. हे बघा, त्याचा अर्थ आहे का? तो देव आहे आणि हा जीव आहे, याचं ऐक्य होणं, किंबहुना देवाचा आणि जीवाचा भेद संपणं आणि दोघांचं ऐक्य होणं म्हणजे काला विठ्ठल 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 विठ्ठल. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. म्हणजे काल्याचं कीर्तन हे वारकरी संप्रदायात महत्वाचं कीर्तन आहे. तुकोबाराय सांगतात, आम्ही एवढ्या लांबून एवढ्या लांब, म्हणजे महाराज इथले नाहीत, ते आले कुठून याला प्रमाणे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी.
साडू संतांचे मार्ग राणी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताया वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया. वाजवा टाळीन मग काय हा प्रमाण झालं टाळी वाजवायची. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठातून आलो, कारण वैकुंठात काला नाही म्हणून एवढ्या लांब आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी, म्हणजे वेगवेगळ्या प्रयोजनाने आले. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दही भात. ते पुन्हा जन्माला येतात याचा अर्थ काहीतरी चांगलं प्रयोजन आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येतात. ते संत येऊ शकतात बरं का उपजोनिया पुरती, नाही तर तुम्ही वाट्या उभा राहाल आणि उपजोनिया पुरती परत येईन का आपल्याला देता येईल जन्माला. आपण आत्ता जन्माला आलो माहिती कशी का आलो? एवढंही पाप अधिक नाही आणि एवढंही पुण्य अधिक नाही. पाप पुण्याचं पारडं समान, तेव्हा मनुष्य जन्म मिळाला. आणि महाराज सांगताना मी पुन्हा जन्माला येऊ, याचं कारण आहे महाराजांचं प्रारब्ध शिल्लक नाही म्हणून ते जन्माला येऊ शकतात. लक्षात नाही का? येतो जातो आम्ही देवाच्या संगात, तुका म्हणे गात देवनाम, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. नाही तर काय होईल, मी आज अभंग घेतला आणि महाराज एखादा उद्या वाट्या उभा राहायचा, उपजोन या पुरती येऊ म्हणू शकतो का आपण? आपण नाही म्हणू शकत. बळेविन शक्ती बोलू नये. जेवढा आपला पराक्रम तेवढंच आपण बोलावं. एका बाईला भूत लागलं, भूत आहेत का इकडे काय नवऱ्याला वगैरे कसं काय नाही ती म्हणे काय एकाला असाच प्रश्न विचारते, म्हणला माणसंच भूतागत वागायला लागल्यात, आता काय भूतले राहिली नाहीत महाराज. लागलं बाईला भूत, आता आपल्या इकडे देवऋषीकडे नेतात बरं का भूत लागल्या. हा आणि मग ते लागले भूत लागलं जाजवेले भूत, ती लागली बाई येडेगत करायला. आहा 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 आहा. पकवाचे बी सोबतच होते. हा बरोबर चालले तुम्ही, काय टेन्शन नाही किंवा. त्याच्याकडे असं ते नाडा घ्यायचा, गाठ बांधायचा, अंगाला टाकायचा, लागलं ते येडेगत. मग ते जोरात काम भूत म्हणजे जाजवेले, देवऋषी बी जाजवेले. आहा 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 आहा. लोकांना वाटलं भूत बाहेर येतं का काय नो. ते असं नाडा घ्यायचा, गाठ बांधायचा, भूत बांधू का बाहेरचं बांधू, भूत बांधू का बाहेरचं बांधू, भूत बांधू का बाहेरचं बांधू. अंगाला टाकला की बाई येडेगत करायची. आहा 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 आहा. तेवढ्यात त्याची बायको आली मागून. कुणाची? तुम्ही गेले काय घरी? लक्ष नाही का इकडं? देवऋषीची बायको आली. म्हणजे काय चाललंय हो? काय नाही म्हणला, भूत बांधतोय. कळा नका तुला? डोळे गेलं का? ती म्हणली 4 वर्ष झालं पडलेल्या घराची भिंत बांधा आणि मग लोकांचं भूत बांधा. बळे विन शक्ती बोलू नये. जेवढा आपला पराक्रम आपण तेवढं बोलावं. आपण नाही म्हणायचं उपजवून या पुढची येऊ. ही भाषा संतांची आहे, कारण संतांचं प्रारब्ध शिल्लक नाही. तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी यावं लागतं. आगा कर्मी जे उरावे तै तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देह आहे का. आणि देव आणि याला रूपावळे करुणी खडे हरिदासी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून संत स्वतःहून येतात आणि संत स्वतःहून जातात. ते पुन्हा जन्माला येतात. पण अविनाश महाराज इथं जन्माला एवढं सोपं नाही बरं का. कारण आजपर्यंत इथं कोणी यायलाच घाबरले. मुनी मुक्त झाले, त्यांना भय वाटलं मृत्यू लोकात येणं. इथं येणं म्हणजे गर्भवासाचं दुःख आहे. पण तरी तुकोबारींची इच्छा आम्ही पुन्हा जन्माला येऊ. तुम्हाला माहिती कारण काय? महाराज सांगतात आम्ही परत एकदा जन्माला येऊ. फार मोठी मोठी माणसं आली. अहो माणसानं खालून वरती जायचं असतं आणि तुकोबारे वरतून खाली येतात. काय म्हणायचंय? माणसाने कुठून जायचं? खालून वरती जायचं. ग्रामपंचायत सदस्य ते म्हणतो सरपंच झालं पाहिजे. सरपंच म्हणतो मी आता काय पंचायत समितीचे इलेक्शन आहे, हा पंचायत समिती सदस्य झालं पाहिजे. पंचायत समिती सदस्य म्हणतो मी जिल्हा परिषद झालं पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य म्हणतो आता मी कारखान्याचा चेअरमन झालं पाहिजे. चेअरमन म्हणतो मी आमदार झालं पाहिजे. आमदार म्हणतो खासदार झालं पाहिजे. खासदार म्हणतो मंत्री झालं पाहिजे. मंत्री म्हणतो मुख्यमंत्री झालं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतो पंतप्रधान झालं पाहिजे. पंतप्रधान म्हणतो राष्ट्रपती झालं पाहिजे. कारण राष्ट्रपती म्हणे मला परत सदस्य करा. माणसानं खालून वरती जायचं आणि तुकोबारा तुम्ही वरतून खाली येता. असं काय आहे खाली? बघा बरं का, महाराज मृत्यू लोकात येण्यामागे 2-3 प्रयोजन आहेत. त्यातलं आजचं एक प्रयोजन आहे. ज्यावेळेस जन्माला आले, ज्यावेळेस म्हणतात घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, त्यावेळेस गणरायांची भक्ती करायला आले.
लक्ष नाही का? त्यावेळेस मोक्षाकडे जाऊन मोक्षाचा वरचा आनंद गणपती बाप्पांच्या नामस्मरणात आहे, म्हणून त्यांना वाटतं हा विघ्नहर्ता म्हणजे सुख करता आणि दुःख हरता. तो नुसता सुख, हे बघा, सुख देणारे सगळेच दैवत आहेत, पण दुःख देणारा जगातलं एकच दैवत म्हणजे ते गणपती बाप्पा आहेत. जे दुःख घेणार आहे, बाकीचे सगळे दैवत आपण दर्शन घेतलं आणि काहीतरी मागितलं ते तुम्हाला सुख देतील, पण तुमचं दुःखच घेतील असं नाही. पण गणरायांची दृष्टी अशी आहे, खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा हे असं दैवत आहे ते दुःख हरणार आहे. म्हणून या ठिकाणी त्यांचं गणराज नाव काय, त्याचं गणेश नाव काय, याचा परमार्श तुम्हाला जाता जाता शेवटच्या 10 मिनिटात मांडणार आहे. पण या ठिकाणी थोडीशी काल्याची कीर्तनाची भूमिका या ठिकाणी तुमच्या समोर मांडतोय. मग महाराज, येण्यामागं प्रयोजन देवाची भक्ती एक, येण्यामागं प्रयोजन बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. येण्यामागं प्रयोजन हा झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग, आणि येण्यामागं प्रयोजन काला खाऊ दहीभात. दहीभात काला खाण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. या अनेक गोष्टीनं महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ, पण जन्माला येणं हे जवळजवळ अवघड आहे. आणि तसं पाहिलं गेलं ना, आपण तुकोबाला येतच नव्हते इकडं, ते विठोबांनी सांगितलं म्हणून तुका आला बरं का. विठोबांनी तुका म्हणे मज धाडिले निरोपा, हा सोपा मार्ग समाजाला सांगायला आले. तुकोबाराय सांगतात या मृत्यू लोकातल्या लोकांचा विठोबा मला कटाळा आला म्हणले. ही वांगाळ आहेत. वांगाळ कळलं का तुम्हाला? इकडला शब्द वांगाळ मी नेहमी सांगतो, वांगाळ फोडून. वांगाळ म्हणजे आपल्यातला पुढे जायला लागले की आपली माग भरतात. आणि तुमच्या राजकारणात नाही, सप्त्यात बिले वांगाळ असतात. हे एवढं 2-3 दिवसाचा कार्यक्रम करणे सोपं आहे का दावा? 2-4 जण डिवाचणारे असतात, चांगले चालले त्यांना माग वडी त्या. आणि लय असं कोणी बोलायला लागले की डायरेक्ट हिशोबाची वही द्यायची त्यांच्याकडे, आणि मग कळतं खिशातले किती टाकायला लागतात. ज्याला कळलं ते लय हुशार आहे बरं का. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सांगतात, महाराज हा वंगाळ शब्द लक्षात आला बाबा. तर वंगाळ म्हणजे खरंच आपल्यातली पुढे जायला लागली की आपली मागं वरतात. मी नेहमी सांगतो, राजकारणातले वंगाळ नाही गावणार तुम्हाला, आमच्याकडे लय सापडणार. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक गायनाचार्य माझ्या बाजूला आले. मला म्हणले महाराज आज कसं काय साथ केली? म्हणलं लय एक नंबर, लय भारी गायले. ते म्हणले महाराज तसं नाही, बाजूचे कशी काय जिरावली म्हणले आज. म्हणजे इथं काय काय जिरवण्यात भूषण समजतात. म्हणलं काय झालं? म्हणले माझ्या मागं त्याला नाही म्हणता आलं. दादा तुझ्या मागं म्हणता नाही येणं म्हणजे परमार्थ नाही, सोबत म्हणून घे म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. महाराज इथं स्पर्धा करून चालते का तवा? आणि इकडे लई स्पर्धा. अविनाश महाराजांनी मला फोन केला मागच्या वर्षी, कबीर महाराज. म्हणलं बोला अविनाश बाबा. त्यांचा सारखाच फोन असतो. म्हणजे म्हणलं आज कसं काय फोन केला? म्हणले महाराज अभिनंदन, तुम्ही नवीन गाडी घेतली. म्हणलं आनंद वाटला. अविनाश महाराजांनी फोन केला. माझे अनेक मित्र आहेत, त्यांनी मला फोन केला. अभिनंदन कबीर महाराज. आमच्या गावाकडचा एक जोडीदार आहे, तुम्हाला सांगतो खरं. काही मित्र नुसते मनाई मित्र आहेत, पण ते लय आतल्या गाठीचे आहेत. ते कधी तुमच्याबरोबर राहून तुमचा घात करते आणि सांगता येणार नाही. आज एक जोडीदार आहे. म्हणलं 2 वर्ष याला काय आठवण आली नाही, पण आज कसं काय फोन केला? म्हणलं कबीर महाराज. म्हणलं बोला. म्हणले काही नाही. म्हणले आता मोठी माणसं झाली तुम्ही, माणसाने ते टोमणे देऊनच बोलतात लोक, साधी बोलतच नाहीत लोक. म्हणलं बोल, मुद्द्याचं बोल. म्हणलं बाकी नको उरकू. नाही म्हणलं नवीन गाडी घेतली. म्हणलं हो बरोबर आहे. म्हणजे काही नाही. मग इनोवा क्रिस्टा घेतली. म्हणलं हे बरोबर आहे. नाही मग हप्त्यावर घेतली का महाराज? मी म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली? आपल्या घरासमोर 4 गाड्या पूजित बसणार रोज. काय झाले माहिती का? लोकांनी काय चांगलं केलं की दुसऱ्याच्या पोटात दुखी ते. एखाद्याने घर बांधाय जरी काढलं तरी ते म्हणते अरे कुठून पैसे, काय करायचं तुला या पैशाचं? तो काही करेल. एखादं जर चांगलं झालं ना, तर चांगलं बघण्याची या ठिकाणी मानसिकता पाहिजे हृदयात. दुसऱ्याचं समाधान बघताना जर हृदयात समाधान झालं नाही, तर विठोबा बी आपल्या बंगल्याची पायरी तयार करायला घेतो, गणराय बी आपली दुःख हलकी करतो. पण दुसऱ्यांचं समाधान पाहण्यासाठी अंतःकरणात, चित्तात ती फार मोठी दिव्यता लागते. एखादं जर चांगलं होताना जर मनाला वाटलं नाही तर अजून चांगलं व्हावं, तर खरंच सांगतो गणराय आपलं पण चांगलं करतात. पण ह्या गोष्टींचा विचार आपण केलाच पाहिजे, हे महत्वाचं आहे महाराज. सगळ्या गोष्टी प्रारब्धाने फिरून येतात माणसावर, सगळ्या गोष्टी फिरून येतात. म्हणून महाराज सांगतात हे सगळं सांगायला तसं जगद्गुरु तुकोबारे येतच नव्हते, ते विठोबाच्या सांगण्यावरून आले. एवढ्या लांबून एवढ्या लांब महाराज तुम्ही म्हणता उपजून या पुढची येऊ, एवढ्या लांबून येणार. महाराज सांगतात हे बघा, येणार कोण, येणार कुठे, येणार कशासाठी? लक्ष नाही का? येणार कुठून? तर येणार वैकुंठातून. येणार कुठून? तर येणार वैकुंठातून. येणार कुठे? तर येणार मृत्यू लोकात. येणार कोण? तो गोपाळांच्या वेशात असणारे तुकोबार आहे. आणि येणार कशासाठी? अभंगाचं पहिलं चरण. उपजोनी या पुढती येऊ, उपजोनी या पुढती येऊ, उपजोनी या पुढती येऊ, उपजोनी
उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दही भात. महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ पण एवढ्या लांबून एवढ्या लांब येऊ. येणार कुठून? येणार वैकुंठातून. येणार कुठे? येणार मृत्यू लोकात. येणार कोण? तो गोपाळांच्या विषयात असणारे तुकोबार आहे. आणि येणार कशासाठी? तर काला खाऊ दही भात. हा दही भात काला खाण्यासाठी महाराज सांगतात आम्ही एवढ्या लांबून एवढ्या लांब येऊ. महाराज खरं सांगू का, हा काला खाण्यासाठी एवढ्या लांबून एवढ्या लांब येण्यासाठी हे संत म्हणू शकतात, बाकीची लोक म्हणू शकत नाहीत. कारण संतांना स्वातंत्र्य आहे म्हणण्यामध्ये. आपण नाही म्हणू शकत. मी मगाशी मुद्दामून हा मुद्दा सांगितला, लक्ष नाही का? याचं कारण आहे संतांचं प्रारब्ध शिल्लक नाही महाराज. खरंच संत मोक्षावर जाऊनही मृत्यू लोकात आले. मोक्षावर गेलेला माणूस मृत्यू लोकात नाही येऊ शकत. आई जी माणसं मोक्षावर गेली ना ती मुक्त झाली कायमची. पण तुकोबारे असे संत आहेत जे म्हणतात देवा आमचं अजूनही काही प्रयोजन आहे, आम्हाला मोक्षावर गेल्यावर आमची वृत्ती संपू नको, आम्हाला पुन्हा जन्माला यायचं. म्हणून महाराज परत जन्माला आले. उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दही भात. मग तुकोबार आहे तुम्ही एवढ्या लांबून एवढ्या लांब येणार, मग हा काला हा वैकुंठात नाही का हो? वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकोबार आहे सांगतात जर वैकुंठात काला असता तर एवढा प्रवास करून एवढ्या लांब आलो असतो का? वैकुंठात काला नाही. लक्षात नाही का? वैकुंठात काला नाही हा एक प्रश्न आहे आणि वैकुंठात काला का नाही हा एक प्रश्न आहे. दोन्हीची उत्तर देतो. वैकुंठात काला नाही मग वैकुंठात काय? वैकुंठात सलोकता मुक्तीचा आनंद आहे. मग अविनाश महाराज वैकुंठात काला नाही म्हणलं बाबा थोडं अमरावतीत आलं पाहिजे. अमरावतीत काला असेल. अमरावती म्हणजे नागपूरच्या इथली नाही. अमरावती म्हणजे आजी ओस अमरावती काला पहावया येती देव विसरती देह भावा फुला. अमरावतीत काला असता तर अमरावती ओस पडली असती का? वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग ब्रह्मलोकात महाराज सांगतात ब्रह्मलोकात सत्य बोलणारी माणसं आहे. पण वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही. मग ब्रह्मदेव वेश पालटून आले असते का इकडं? नाही नाही, ब्रह्म लोकातही काला नाही. मग महाराज बघा जेत महासिद्धीची भंडारे अमृताची कोठारे जे गावी खिल्लारे कामधेनुची, हे सगळं वैकुंठात अमरावतीत ब्रह्मलोकात आहेत. पण वैकुंठात काला नाही. आता महत्वाचं उत्तर आहे का आई? वैकुंठात काला नाही हे कळलं पण का नाही हे कळलं लय गरजेचं आहे. याचं कारण असं आहे मला सांगा काला कुणाच्यात होतो? देव आणि भक्त एकत्र येणं म्हणजे काला. दोघांच्यात काला. म्हणून मगाशी सांगितलं हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा खिचडी काला, जीव आणि ब्रह्म होत ऐक्य होणं म्हणजे काला. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो म्हणजे काला. म्हणजे हा संत आणि देव एकत्र येणं म्हणजे काला. ज्यावेळेस संत आणि देव भक्त आणि देव एकत्र होतील तेव्हा काला. मला सांगा विठोबाचा जो आधार कार्डवर ऍड्रेस आहे तो कुठला आहे माहिती का? तो वैकुंठ आहे. म्हणजे आता काहींच्या आधार कार्डवर इथं वस्तीचा ऍड्रेस असेल किंवा गुणावरे असेल, पण काही राहिला पुण्यात बी असते आणि बारामतीत बी असते. लक्षात नाही का मला काय सांगायचं? काही राहिला पुण्यात असते, काही बारामतीत असते, काही फलटण मध्ये असते, आजूबाजूला असते, पण ऍड्रेस कुठला आहे आधार कार्डवर? गावाचा आहे. तसं विठोबाच्या आधार कार्डवर वैकुंठचे, पण सध्या विठोबा त्याच्या घरी नाहीये. काय? देव त्याच्या घरी नाही. मग मला सांगा देव जर त्याच्या घरी नसला तर संत त्याच्या घरी थांबतील का? संत म्हणतात देवा आता जिथं तू तिथं मी. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य संतांचे आवाज धन्य धन्य संतांचे
लक्ष्मी सहित शोभे नारायण ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला राहिला. वाजवा टाळीत मग काय आता. ज्या सुखा कारणे देव विडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आता ऐका बर का, देवाचा आधार कार्डवर ऍड्रेस कुठे महाराज? वैकुंठ. आणि देव कुठं आला? संत सदनात आला. मग संत म्हणतात नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. देवा अरे तुझं घर असून तुला आवडा ना आणि आम्ही तुझ्या घरी राहू होय. मग आता तसं नाही देवा. आता जिथं तू तिथं मी. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी वासदे पंढरी सर्व काळ. आणि मग जर आम्ही आमच्या सदनात नि तुझ्या वैकुंठात आलो आणि तू वैकुंठ सोडून आमच्या घरी आलास तर आम्ही तुझ्या घरी थांबणार नाही. वैकुंठात काला का नाही ऐका. सोपं सांगू का? समजा एखादा पाहुणा घरी आलाच, मालक म्हणले पाहुणे कशी काय तब्येत बरी आहे का? पाहुणा म्हणला चांगली तब्येत आहे. मग एक काम करा, आम्हाला आनंद वाटला आता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण करा आणि आज तुम्ही घरात झोपा, आम्ही बाहेर झोपतो. ते म्हणले पण बाहेर तर एवढी मोठी थंडी आहे आणि थंडी काय ठेवतो तुम्ही बाहेर झोपणार? नाही म्हणले तुमची काळजी हो, तुम्हाला थंडी नको वाजायला. पाहुणा म्हणला मालक काहीतरी लबाडी करू नका, खरं सांगा काय अडचणी? मालक म्हणला काहीच नाही हो पाहुणं, तुमच्या काळजीपोटी बोलतो, तुम्ही आत झोपा, बाहेर लय थंडी गारठ आहे, आत आपलं तुम्ही उभाला बसा. पाहुणा म्हणला मालक खरं सांगा बरं का? मालक म्हणला खरं सांगू का? 8 देखणले झालेत आणि ती मच्छरदानीला बी आवरणार. ते रोज त्याला एकच गिरायक होते, आज एक नवीन गिरायक देऊ म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्ही आज झोपा. पाहुणा म्हणला मालक लय हुशारी करू नका. हो मालक घर कुणाचे? मालक म्हणले घर आमचे. मग मला सांगा तुमचं घर असून जर तुम्हाला आवडा ना आम्हाला कसं आवडेल? मालक आता जिथं तुम्ही तिथं आम्ही. संत म्हणतात विठ्ठला हे भगवंता आता जिथं तू तिथं मी. आणि म्हणून महाराज काला वैकुंठात का नाही? कारण संतांच्यात आणि देवाच्यात, भक्ताच्यात आणि देवाच्यात दोघांच्यात काला होतो. म्हणजे ज्या सुखा कारणे देव वेडावला हा वैष्णव सदनी म्हणजे संत सदनी राहिला. इथं राहिला याचं कारण आहे दोघांच्यात काला होतो म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग महाराज मिळालेला काला एकटेच खाणार की इतरांना बी देणार? तुकोबाराय सांगतात आमचा वारकरी संप्रदाय हा अप्पलपोटी नाही. म्हणजे आपण नाही का म्हणतो एखादं प्राणी आला त्याला कुत्र्याला यू म्हणायचं, माग बाकरी बिदाराची इकडे एक सपाटा बी टाकायचा, असं आहे का आमचा वारकरी संप्रदाय? नाही नाही. एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी. मिळालेला काला आम्ही एकटे नाही खेळणार, एकमेकांना देणार. आणि खरं सांगू का संत विचारांची देवाणघेवाण एकामध्ये करतात, एकमेकांना करतात म्हणून ते संत आहेत. आणि आम्ही संत का नाही? आम्ही विचाराची देवाणघेवाण करत नाही. कशाची करतो तुम्हाला माहिती? आता नाही कळलं का तुम्हाला? संत ज्ञानाची देवाणघेवाण करतात. आणि मी येताना ठरून येतो. काय म्हणायचे आप्पासाहेब खरे खोटे? ठरून येतो नाही का? आमच्या खिशाला म्हणजे शर्टाला खिशे आहेत म्हणून आम्ही संत नाहीत. आणि संतांनी सदरे घातले पण खिशे नव्हती आणि म्हणूनच ते संत झाले. संत हे समाधानी होते. आणि आम्ही रोज 2 कीर्तनं असून तरी रडतोय. काय कळलं का तुम्हाला आता? बघा म्हणजे संतांच्या तर आमच्यात फरक आहे ना महाराज. ही कीर्तनं कशासाठी चालली ती पण हे कळणं लय गरजेचं आहे. हे कळणं लय गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का कीर्तन म्हणजे मरणाचं स्मरण आहे. इथं आल्यानंतर माणूस शांत झाला पाहिजे म्हणून इथं कीर्तन असतं. कीर्तनात आणि काय होतं माहिती आहे का? कीर्तनात ते वर्ष श्राद्धच्या कीर्तनाचं तर गमक आहे. तिथं आलेल्या प्रत्येकालाच वाटतं मी सोडून सगळी जाणार आहेत. अरे बाबा पण तुझा बी नंबर कधी लागेल काय सांगता येईल तवा? आया सो जाएगा राजा रंक फकीर कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. अहो महाराज सोपं सांगतो, जिथं अवतार राहिले नाही तिथं अवतावाली कशी काय राहत्यान? त्यांना बी जायला लागेल. पण जातानी माणूस आनंदित झाला पाहिजे म्हणून कीर्तनाचं श्रवण आहे. जाता जाता त्याच्या हृदयात दुःख नाही राहिलं पाहिजे ही एखादी गोष्ट माझ्या आयुष्यातली चुकली आणि ती राहिली नाही. नाही ज्याच्या मुखात नामस्मरण खरं सांगतो तुम्हाला जातानी त्याचा चेहरा आनंदित असतो. बघा आनंदी एकदम फ्रेश असणार माणूस. याचं सांगायचं कारण काय सचिन हो? मग मी फार मोठी मोठी बंगल्यावाली माणसं आहेत ना ती बी लय दुःखी बघिततात, लय टेन्शन. बंगल्यावाल्याला बी टेन्शन आहे, झोपडीवाल्याला बी टेन्शन. झोपडीवाल्याला कसे पैसे कमवायचे याचं टेन्शन आणि बंगल्यावाल्याला कसे ठेवायचं याचं टेन्शन. म्हणजे आता कमावले म्हणजे सगळ्या बंगल्यावाल्यांचं नाही सांगत बरं का, मी सांगतोय मोठ्यांचं तुम्हाला. हा
आता तर जरा इलेक्शनचा काळ आहे. कार्यकर्ते कसे आहेत माहिती का, हे बागेत झाडं कशी असतात, लई मोठी बी होऊन द्यायची नाही, लई कमी बी होऊन द्यायची नाहीत. कार्यकर्ता लईच साहेबाच्या पुढे जायला लागला की त्याला बरोबर मागं वळायचं. तू काय माझ्या पुढे जातोस का, इकडे ये. म्हणजे मी चाललो जिल्हा परिषदचा फॉर्म भरायला आणि तू जातो का माझ्या आधी भरायला. तू आपला राग देतो तुला, तू नको काळजी करू. तुमचं नाही लक्षात आलं का अजून, माझा काय कुठला पक्ष नाही, कुठला प्रचार नाही करायला सांगतोय, काय लक्ष नाही का. असे कार्यकर्ते साहेबाच्या काय हो, साहेबाच्या 7 पिढ्या ओके आहेत. आपली चिंता आहे पुढे शेतकऱ्यांची, पुढे काय. मी कुठल्या नेत्याला नाव नाही ठेवत, मी काय सांगतोय लक्ष नाही का. सांगायचं तात्पर्य असे, महाराज जन्माची सार्थकता इथं आल्यानंतर माणसाला कळली पाहिजे. तुकोबारानं समजलं होतं हा काला खाण्यामागं याच्या मागं काहीतरी भाव आहे. संतांनी विचाराची देवाणघेवाण केली एकमेकांच्यात. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं, खरंच महाराज श्रीमंत माणसाला बी झोप नाही. रात्री 2 वाजता सीएला फोन करतो, म्हणतो अरे ती टॅक्सची नोटीस आली म्हणले, ती प्रॉपर्टी जप्त होती का काय ना म्हणले. ते म्हणले अहो तुम्ही एवढी कॅश डिपॉझिट केल्या होणार का, राहीन म्हणले, असं नाही करायचं म्हणले. हा तसं म्हणलं मग ते रात्री 2 वाजता 50,000 दंड भरला आणि सगळं ओके सेटल करून घेतलं. तुमच्या लक्षात येते का, माणसाला बी टेन्शन आहे, कीर्तन करायला बी टेन्शन आहे. कीर्तन झालं बरोबर पाकिट मिळते का नाही का कुणास ठाऊक काय होते, म्हणजे असं नाही होणार. हे सगळे आमची जीवाची माणसं आहे. होतं कीर्तन करा, कधी कधी होतं त्याला टेन्शन येतं. ते पंपावली परत येतं, परत रिटर्न फिरून. ते म्हणले अहो तसं पाकिट बघितलं नाही, पण पंपाव गेलं म्हणून बघितलं म्हणले. नाही कळलं का तुम्हाला, ऐकणारी माणसं लय हुशार आहेत. सगळ्यांना टेन्शन आहे महाराज, जो दिसन तो दुःखी जे. तुम्हाला खरं सांगू का, एक मोठं वाक्य सांगतो, तशी परमार्थातली माणसं ही सुखी होती, चुकीच आहेत. तशी आपण प्रपंचातली माणसं नाही ही सुखीच आहेत, पण संत दुःखी होते, कबीर दुःखी होते. संत कबीर म्हणतात मला या समाजाचं दुःख वाटते, पण समाज सुखात आहे. पण समाजाला कळतच नाही हा प्रपंच सुखाचा नाही, हा उतारवा ह्या दुःख देणार आहे. आम्ही तेच समाजाला सांगायला आलो, बाबा तुम्हाला जर इथं सुख पाहिजे असेल तर तुम्हाला भगवान गणेशाचं नामस्मरण करावं लागेल, तर तुम्हाला इथं सुख लाभेल. आणि म्हणून महाराज हे सगळं सांगण्यामागं, एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली. मग महाराज हे सगळं झालं, मग काला वैकुंठातच का आणि काला वाळवंटातच का. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वाळवंट बरव आहे, नीट आहे, उत्तम आहे. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुम्ही आम्ही भाग्यवान, आज हा काल्याचा महाप्रसाद आपल्याला या ठिकाणी खायला भेटणार, आपण एकमेकांना वाटणार, आणि म्हणून आपलं प्रारब्धही अनुकूल होणार. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा गोपाल कृष्ण भगवान की जय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दहिवात वैकुंठित वैश्य नाही कवळ काही काल्याचे. अभंगाची भूमिका अल्पशा बुद्धीत मांडली. सजन हो, या ठिकाणी आजचं हे काल्याचं कीर्तन आहे आणि 2-3 विषयांना या ठिकाणी मला राहिलेल्या या अर्ध्या तासात स्पर्श करण्याचा या ठिकाणी, कारण की थोडंसं अर्धा तास कीर्तन 10ला चालू न झाल्यामुळं ते अर्धा तास या ठिकाणी पुढे घ्यायला सांगितलंय आणि त्या अनुषंगानं थोडंसं आजचा या ठिकाणी गणरायांचा असणारा जन्म, गणेशाचं असणारं महात्म्य आणि भगवंतानं या ठिकाणी आजचं ही जी खऱ्या अर्थानं गणेश जयंती महोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी श्री मयुरेश्वर श्री गणेश जन्मोत्सव हा या ठिकाणी साजरा होत असताना गणरायांचा या ठिकाणी जो खऱ्या अर्थानं जन्म आहे. गणेश जयंती एक भाद्रपद महिन्यात एक असते आणि एक माघ महिन्यात, म्हणजे आत्ता मागे गणेशोत्सव. तर खऱ्या अर्थानं एक गणेशोत्सव आहे तो महापुरुषांनी या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र यावं यासाठी तो केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी थोडंसं कथेमध्ये काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कथा मांडल्या जातात. अनेक कथा आहेत जन्माच्या, त्यातील या ठिकाणी 1-2 विषयांना फक्त जाता जाता स्पर्श करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळीकडे हा गणेश जयंती महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. आता तो महापुरुषांनी जो उभा केलेला गणेश उत्सव आहे तो खरंच चांगल्या कामासाठी केला होता, पण त्याला आता काय चांगलं वळण राहिलेलं नाही, कारण की त्या गणेशोत्सवात 50% कार्यकर्ते हे 90 टाकूनच असतात. त्यामुळे तो आता मला नाही वाटत तो आपल्यासाठी फारसा राहिलेला असेल. त्या उत्सवातला आनंद हा डीजे पायी सगळा त्याच्यातला आनंद संपलेला आहे. म्हणजे मी थोडं वास्तव सांगतोय तुम्हाला. म्हणून तो गणेशोत्सव, आजची गणेश जयंती आणि तो खऱ्या अर्थानं सगळी माणसं एकत्र व्हावीत, 18 पगड जाती 12 बोलतेदार यांनी एकत्र येऊन भगवंताचं नामस्मरण करावं म्हणून महापुरुषांनी, लोकमान्य टिळक असतील की या सर्वांनी हे आपल्या समोर ठेवलं. पण त्याचं स्वरूप मात्र आता विभस्त झालेलं आहे. त्याचं स्वरूप पहिल्यासारखं चांगलं राहिलं नाही. आमच्या जुन्या लोकांना त्या डीजेनी त्या आवाजाने छातीला त्रास होतो आणि तरुणांच्या स्पर्धा लागली, कुणाचा डीजे सगळ्यात मोठा आवाजाचा आहे, मी हा अनिल, मी तो अनिल. म्हणून त्या गणेशोत्सवाचं फारसं महत्व आता मला नाही वाटत राहिलं, कारण की आणि म्हणून ही गणेश जयंती या ठिकाणी खऱ्या अर्थानं भगवान गणरायांचा जन्म, तो गजराज का, तो गणेश का, तो गणराया का, ह्या अनेक नावामग काहीतरी मोठा इतिहास आहे. तो मयुरेश्वर का, आणि म्हणून या ठिकाणी थोडी महती तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी अभंगाला चिंतन, थोडंसं अभंगाचं मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि आजचं हे काल्याचं कीर्तन, चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी, आकाशाची वाणी सांगत से कंसा माने हा बरवसा बोलण्याचा. आकाशाची वाणी झाली आणि आकाशाची वाणी झाली असताना या ठिकाणी कंसाने फार मोठी या ठिकाणी आपल्या बहिणीचं फार मोठं लग्न करण्याची या ठिकाणी इच्छा दर्शवली आणि फार मोठी मिरवणूक या ठिकाणी काढली. पण यातच एक या ठिकाणी मोठा गोंधळ झाला आणि आकाशाची वाणी झाली की कंसा इच्छापोटी येणारा 8वा पुत्र तुला मारणार आहे. हे आकाशाने वाणी केली. 8वा पुत्र मारणार यासाठी कंसाने ठरवलं की बहिणीला जिवंत नाही ठेवायचं. परंतु वसुदेव हा लहानपणीचा मित्र आहे. वसुदेवानं सांगितलं आम्हाला बंदी शाळेत टाका, इथं ठेवू नका म्हणले. आम्ही जसे पुत्र होईल तसे तुम्हाला आणून देतो. आपल्या लहानपणापासूनचं मैत्री आहे, सौख्य आहे. ते म्हणले चालेल, म्हणले काय अडचण नाही. आणि मग पहिला पुत्र झाला आणि झाल्यानंतर तो कंसाच्या हातात दिला. कंसाने बघितलं एवढं गोंडस बाळ, एवढं निरागस बाळ, मला जो मारणार आहे तो 8वा आहे, ह्याला का मारायचं. म्हणून कंसाच्या डोक्यात प्लॅन आला. ते म्हणलं ह्याला नाही मारायचं. पण तुम्हाला माहितीये का, त्यावेळेस जे नारद होते, आता गावोगावी बी नारद आहेत, नारदांनी तिथे एंट्री केली. त्यावेळेसचे नारद वेगळे होते आणि गावगाव नारद निर्माण झाले ते वेगळे. त्यावेळेसचे नारद लोकांना देव भेटवत होते. नारद याने जिसकी कभी भी बात नहीं होती रद्द उसे नारद कहते. आताचे गावगाव नारद म्हणजे लोकांना देवापासून वेगळं करतात, सप्त्यात कार्या टाकतात, चांगल्या कामात उद्ध्वस्त आणतात. ते नारद वेगळे, हे नारद वेगळे. ते नारदांनी तिथे एंट्री केली. कंसाला म्हणले तू येडा आहेस का, कारण की का तर कंसाच्या बापाचा गडा अजून भरला नव्हता. जोपर्यंत हा दुराचारी 6 मारत नाही तोपर्यंत कंसाच्या बापाचा गडा भरत नाही. म्हणून तू काय कर, हे कंसा उलट मोज, आणि हाच 8वा असला तर बरोबर आहे. खऱ्या अर्थानं नारद मुनींचं ऋषींचं ऐकलं
आणि कंसांनी साही मारली दुराचारी. 7वा या अर्थानं योगमाईने रोहिणीच्या गर्भात घेऊन ठेवला आणि 8वा जन्माला येणार म्हणून या ठिकाणी सगळीकडे जिकडे तिकडे आनंद झाला. महाराज 8वा जन्माला येणार आणि ही चतुर्भुज मूर्ती भगवान परमात्म्याची या ठिकाणी समोर उभी राहिली. आणि समोर उभी राहिल्यानंतर देवकी वसुदेवानं ते स्वरूप पाहिलं, ते रूप पाहिलं. देवा, आम्ही आयुष्यभर साधना केली, भगवंता परमार्थ केला, फक्त तू आमच्या पोटात जन्माला या म्हणून. आणि तू असा मोठा म्हणून आल्यानंतर आई मी त्यासाठी नाही आलो, मी हे तुम्हाला सांगायला आलो. आता माझा जन्म झाला की मला इथं ठेवू नका, कुठं न्या. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजली तेथे, माया उपजली तेथे, देवी मज आली रे. वा. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला. वाजवा टाळीन मग काय आता. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मला इथं ठेवू नका, मला कुठं न्या, नंदाच्या घराला न्या. आणि मग भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण गोकुळात झालं. आणि मग तिथं जो आनंद झाला गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. अंत पार नाही लेखा, वा वा वा. अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. वाजवा टाळीन मग काय आता. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. हा, आणि मग सगळ्यांना आनंद झाला. कोण कुणाला सांगते, कोण कुणाला सांगते. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंटवडे. एक दहावी एकी पुणे दाटी वाटी सुंटवडे. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंटवडे. एक दहावी एकी पुणे दाटी वाटी सुंटवडे. गवळण 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 सांगती गवळणीला जय हो. गवळण वा, वा, वा. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हे गवळण सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळण निलान पुत्र. वाजवा टाळीन मग काय. हे सगळे स्टार गायक आहेत बरं का. हे अविनाश म्हणजे ते दिवस आहे तेवढं न्यारे, ते उंचीचा गायक आहे बा. फार मोठ्या मोठ्या सप्त्यात महाराज अखंड महाराष्ट्रभरात 5 राज्यात सेवा देतात अविनाश महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचा गायन किती भारी येते, नंतर त्यांचा स्वभाव नंबर, ही गोष्ट सगळ्यात चांगली. फार स्वभाव नंबर आहे. ते कधी बी फोन केला तरी येतोच म्हणतात, नाही म्हणत नाही, फक्त थोडं वाढून द्या म्हणतात, तेवढं द्यायला लागते. कलाकार मोठ्या म्हणल्या आपण पण आदर ठेवला पाहिजे रे. आज आणि खरंच परवानी महाराज तुम्ही आहेत, आज बाबा आहेत, ते मला आप्पा म्हणले वडिलांना बी घेऊन या तुम्ही कीर्तनाला.
आणि तसं अंतकरणातून येणं. बघा आता वय 70 आहे बाबांचं, पण अजूनही गायनातला गोडवा. ही माझी तिसरी पिढी आहे वारकरी संप्रदायात. खरंच मला आनंद वाटतो या ठिकाणी तुमच्यासारखी सर्व मंडळी प्रेम करतात. महाराज काही नाही होत, जात धर्म पंथ काही नाही. हे राजकारण्यांनी फक्त स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी याच्यात वाद निर्माण केल्यात माणसाच्यात. जिथं तिथं पहा माणूस एकच आहे, सगळ्यांचं रक्त लाल आहे. आम्ही बी इथं जन्माला आलोय, आमच्या आजोबांपासूनची आमची परंपरा चालू वारकरी संप्रदायात. मला काय सांगायचंय, आजही समाजाने चांगल्या दृष्टिकोनाने या ठिकाणी समाजात एक सलोखा निर्माण केला पाहिजे. हे सांगायचं तात्पर्य काय, आता कुणाच्या मनात बी आलं नाही जात धर्म पंथ का माणूस मुसलमानाचा आहे त्याला कस काय काला द्यायचा असं म्हणतात लोक काय काय ठिकाणी अजूनही म्हणतात. म्हणजे कीर्तन घेणारे नाही म्हणत, पण मध्ये डिवाचणारी लय असतात मध्ये. हा ती सांगणारी लय असतात. ती बरोबर काय होते, चांगल्या कामाला फाटे फोडणारी माणसं. मग तुम्हाला खरं सांगतो महाराज, काही नाही येता तुम्हाला सांगू का, मला सोपं वाटतं. इथं बसणाऱ्या प्रत्येकाची अडचण काय, त्यांना चांगले रस्ते सुविधा आणि सगळ्या गोष्टी पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ह्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. धर्माचा तेढ यांच्या अडचणी नाहीत. ती वर्षानुवर्ष एकत्र चालत आलीत. माळी समाज, धनगर समाज, मराठा समाज, मुसलमान समाज, तेली समाज, हे सगळे समाज पहिल्यापासून एकत्र आहेत. 18 पगड जातीन 12 बुलतेदार. धनगर समाजाचा महादेव धनगर ज्यांनी बलिदान दिलं स्वराज्यासाठी. माळी समाजाचा ज्ञानोबा माळी ज्याचं बलिदान आहे. मुस्लिम समाजाचा मादारी मेहतर ज्यांनी मोठं कार्य केले. ही सगळी माणसं फार मोठी माणसं कार्यासाठी जन्माला आली. म्हणून मला असं वाटतं सजनाव, की आता आपण थोडंसं अभिप्रेत होणं फार गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार, कोण आपली डोकी भडकवन, कोण कुणाच्या तेढ लावण, पण आपण मार्ग संतांच्या मार्गाने चालायचं. संत त्या मार्गाने चालले. संतांनी जात सांगितली, पण त्यांच्या मते एकच जात होती, ती म्हणजे माणुसकीची जात. या जगाच्या पाठीवर दुसरी जातच नाही. ऐशी कवळ्याची जाती, ऐशी कवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. करीला भाविन प्रीती, वा. करीला भाविन प्रीती, ऐशी कवळ्याची जाती, ऐशी कवळ्याची. करीना भाविन प्रीती, करीना भाविन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. हो, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. महाराज तीच माणुसकीची जात. आणि मग हा मी कुठं आलतो तिले महत्वाचा वेळ थोडा कमी राहिलेला आहे. तळवे तळहात टेकत, तळवे तळहात टेकत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत. आणि मग खऱ्या अर्थानं कन्हैया मोठे झाले. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. कन्हैया अरे लई खोड्या करतोस. आई अरे सगळी खोटं बोलते ती, मी काही खोडी नाही. अरे पण तो बळीराम आई गाई नाही खाली म्या माती, आई गाई नाही खाली म्या माती, आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती. आई गाई नाही खाली म्या माती, आई गाई नाही खाली म्या माती. आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती.
माती आई ग आई खाल्ली म्या माती आई ग आई खाल्ली मी माती आई ग नाही खाल्ली मी माती. वाजवा टाळीन मग काय आता. बळीराम दादा रे बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. महाराज, जगाच्या मालकानं खोड्या करायला सुरुवात केली आणि चोऱ्या करायला सुरुवात केल्या. आता मला सांगा, चोऱ्या काही कीर्तना सांगतात का हो? पण ह्या काय आपल्या आहेत का? ह्या देवाच्या चोऱ्या आहेत. आपल्या म्हणजे बाई म्हणली, महाराज दोघींचा संवाद सुरू झाला. काय बाई तुझा नवरा काय पांढरी शुभ्र कपडे आणि सुंदर गंध बिंद लावून कीर्तनात. बाई म्हणली त्याच्या गांधाकन कपड्या का जाऊ नको, तो कीर्तन आलेल्यावर नवीन चपलीचा जोड घरी घेऊन जातो. तुला अजून अंदाज नाही. आपल्या चोरे वेगळे आहेत. आपल्याला ग्लास बी पानपुईला बांधून ठेवायला लागतोय. पाणी प्यायचा ग्लास लक्षात नाही का? मला काय सांगायचे, पण देवानी चोरी केली. हरीने माझे हरीने चित्त भारवित विसरले. देवाने चित्ताची चोरी केली का? परमार्थात चित्त, संसारात पित्त, नाही संसारात वित्त आणि शरीरात पित्त, या तीन गोष्टी तीन महत्वाच्या आहेत. अविनाश महाराज, संसारातलं वित्त कमी झालं की भांडी आपटायला सुरुवात होती. काय म्हणणे तुमच्या याच्यावर? शरीरातलं पित्त कमी झालं तर शरीरातला बॅलन्स ढासळतो, आणि परमार्थातलं चित्त कमी झालं तर परमार्थ संपला. खरं सांगू का, माझे चित्त तुझे पाही राहो ऐसे करी काही. तुका म्हणे तो राख मनेरी, मग त्या येरी आम्ही जाणो. मनेरी नावाची गाय ही फार चंचल गाय, लक्षात नाही का? म्हणून देवाने चित्ताची चोरी केली. हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. देवाने खोड्या केल्या, चोऱ्या केल्या. गावात एक गवळ लागा होती, ती काय कुणाचं ऐकत नव्हती. ती म्हणली, यशोदे तुला मला माहिती आहे तुझं कार्ट सगळ्यात आगावी, हेच चोऱ्या करतोय, हे खोड्या करतोय. आई हिच्याकडे काय पुरावा नाही, ती काय बी आळ येते माझ्यावर. पुरावा? अरे पुराव्या सहित आणते तुझ्या कन्हैयाला बघ, पुराव्या सहित आणते. जा मग कन्हैया घरी येऊन दाखव, तुला बांधून ठेवते बघ. कन्हैया म्हणला, पेंध्या अरे हिच्या घराचा नंबर घे, जा व्हॉट्सअप नंबर बघ, इंस्टाग्राम आयडी बघ, फेसबुक आयडी बघ, आणि युट्यूबला किती सबस्क्रायबर आहेत बघ. पेंध्या म्हणला, कन्हैया ही जी गवळण आहे ना, हिचं नाव मग शांताबाई, पण हिला बांधाय दम नाही. म्हणजे इथलं नाही सांगत बरं का, मी सांगतोय, लक्ष नाही का? ही सगळ्या गावात आगाव गवळण आहे, ही सगळ्यांना अशी करते. देवा देव म्हणले, मग आपण घरी जायचं. कशी बांधून ठेवते ते तरी बघू. गेले कन्हैया घरी, सगळा लवाजमा घरी गेला. कन्हैयाने दूध बीध माखन मिखन सगळं ओके केलं, दही दूध खाल्लं बक्षिलं, आणि मग कन्हैया निघाले. पेंद्या म्हणला, देवा विसरला काही, तुला बांधून ठेवणार होती. थांब पेंद्या, काळजी करू नको, सगळीच सवंगडी बाहेर थांबव, मी करतो नियोजन. तिथं गवळी झोपल्याला, त्याच्याच बाजूला ही गवळण झोपली. त्या गवळ्याची दाढी घेतली आणि या गवळणीची वेणी घेतली. वेणीची दाढीची गाठ मारली. कन्हैया निघून गेले आणि सगळ्यांना सांगितलं, इथली स्वांग बाहेर आणणार आहे, सकाळ झाली की नुसत्या उड्या आणायच्या. हे बाहेर आल्यावर ठरलं. म्हणले आता पहिल्या दळणाला कोण उठायचं पहिलं आधी? हा, गवळणी उठायच्या का गवळी उठायची? ओ लाडकी बहीण योजना, पहिल्या गवळणी उठायच्या, आता गवळी उठायला लागल्यात. हा, पहिल्या गवळीने उठायच्या. हा, ठीक. नाही कळलं का तुम्हाला अजून? आता काय ना काय मस्त कीर्तनकार जरी असला तरी दळण घेऊन जायला लागते, कधी कधी ऐकायला लागते. 2 घास दिन तरी ती घरी गेल्यावर. लक्षात नाही का? सांगायचं तात्पर्य, लोकांना बरं वाटतंय कीर्तन करायचं, काही नाही बरं हो, ज्याला त्याच माहिती असते किती प्रवास असतो, काय असते. घरी गेले की लेकर बाळ झोपलेले असतात. आई परत आम्ही सकाळी उठो पाठ निघायला यायला लागते. आता माझा प्रवासच 500 किलोमीटरचा होता. येताना नाही तर अन्न पाण्याचा तुकडा पोटात ना काय ना, एवढा रात्रभर प्रवास करून इथपर्यंत पोहोचायला लागतो. ड्रायव्हर तर आमचं इथपर्यंत येणंच मुश्किल होतं. म्हणजे एवढी भूक लागली त्यांना, कुठंच गाडी नाही थांबायची. डायरेक्ट म्हणलं तुम्हाला इथं यावं लागेल. एवढं सोपं नाही महाराज, फार अवघड आहे. पण इथं आल्यानंतर महाराज समाधान वाटतं. अशी माणसं सगळे या ठिकाणी तुम्ही जे प्रेम देता, आदर देता. या भागात माझी एवढ्यात भरपूर कीर्तन झाली. बापू साहेबांकडे आलो, इथं डोमाळवाडीला कार्यक्रम झाला. या परिसरात भरपूर आमचे अजित चोरमले असतील, आमचे शेंडगे कापड दुकानदार असतील, ही सगळी मंडळी फार प्रेमाने आदरपूर्वक येणारी मंडळी. हे सांगायचं तात्पर्य, घरी गेलो की लेकरवाळे झोपलेले असतात. पाठ सकाळी उठावा अविनाश बाबा, तरी ती झोपलेले असतात. माझी अशी लहान लेके 5 वर्षाची निहार तोंडाकडे बघते. म्हणलं काय प्रश्न पडला असं निला. तेवढ्यात ती म्हणते, आई कोण आहे हो बाबा? म्हणलं बाप आहे तुझा, आणि कोण आहे काय म्हणे? ती बाप आहे हे मी सांगायला लागते का काय? लक्षात नाही का मला काय सांगायचं सजन राव? हा, आणि मग सगळ्यात खोडकर होती ती गवळण. पण काय झालं, कन्हैयानी तिच्या वेणीची गाठ आणि ह्याच्या दाढीची गाठ. पहिले गवळण उठायच्या, आता अपवाद आहे थोडं गवळी बी उठतात. पण गवळण उठली, तिच्या वेणीला धसका लागला. ते म्हणले, काय हो आता कुठे वेणी वाढतात का या वयात?
अगं मीच रातभर झोपलो नाही, तू दाढी उडी ती नुसतीच, कळतं का तुला? आणि मग बघितलं दाढीची मिनीची गाठ मारलेली, दिंडी 16 माळ्या जाता जाताना कापता कापाना गवळ्याला प्रश्न पडला. तो म्हणला का ग तू कन्हैयाला काय बोलली होतीस का? म्हणले होते घरी येऊन दाखव बांधून ठेवते. म्हणले कशाला आगीत हात घालायचा, त्यानेच बांधली गाठी. आणि म्हणले आता ज्याने भांडणं लावली ना तोच भांडणं सोडवायला लागतो तिथं. मग मग त्याला शरण जावं लागल. निघाली त्याच्याकडे कन्हैयाकडे. 6 फुटाची गवळण आणि 4 फुटाचा गवळी, गवळण गिरक्या मारीन गवळी वरवर दाढी करी. सगळे सवंगडी जे उड्या हाणायला लागले यांना बघून ती जमिनीची माती गेली नाकात आणि आछी तसा मागचा गवळी तोंडाव पुढं. तुम्हाला खरं सांगतो हाल झालाच. अगं कन्हैयाला नको चॅलेंज देऊ, त्यांनीच जगाच्या गाठी मारल्यात. अहो बामणांनी मारलेली गाठ सुट्टा नाही, देवानी मारली होती. ही सोपी होती का तेव्हा? कन्हैया एवढी गाठ सोड ना. कन्हैया म्हणतो आई बघा ही आळगीन माझ्या, पण मी नाही मारली गाठ. अरे बाबा तू नाही मारली पण फक्त तुला सोडता येईल. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या, त्याच्याशिवाय पर्याय नाही. हा आता जाई राणा सवे गोयवन गोंधना, हा गाई गोपाळ यमुनेच्या तटी. आणि मग तिथं खेळ सुरू झाला. अबक दुबक तिबक सगळं झालं, नियोजन लागलं. थोडा वेळ कमी म्हणून पुढे चाललो. आता लय गवळ्याने नको घ्यायला, लक्ष नाही का. मग ते पेंध्या गेल्या, चेंडू गेल्या, गडबडी झाल्या. सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, हे सांगना पाण्यात गेला कसा, हे सांगना पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा. सांग पिढ्या हरिता चेंडू, सांग पिढ्या हरिता चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, हे बाई 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 पाण्यात गेला कसा, हे सांगना पाण्यात गेला कसा, हे सांगना पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात. हा जीव माझा टाळकरी, चला टाळकरी टाळ वाजा. हा जीव हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा. झालाय विडापी, झालाय विडापी, झालाय विडापी सा, सांगना पाण्यात गेला कसा, हे सांगना पाण्यात गेला कसा, हे बाई 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 पाण्यात गेला कसा, हे सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा. हा जीव माझा, हा जीव माझा झालाय विडा पिसा, सांगना पाण्यात गेला कसा, हे सांगना पाण्यात गेला. आणि मग तो का म्हणे तो राख म्हणे री. मग त्या येरी आम्ही जाणो. खांदी भार पोटी भूक, काय महाराज तुमच्या कीर्तनाचे सुख नाही, काय खेळावयाचे सुख. आता भुकाचा टायमिंग झाला, महाराज उरकून घ्या पटापटा. आणि मग खऱ्या अर्थानं एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी, गोपाल कृष्ण भगवान की जय. हला विठ्ठल 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 विठ्ठल. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी श्री मयुरेश्वर श्री गणेश जन्मोत्सव निमित्तानं आजचं या ठिकाणी कीर्तन समर्पित होत असताना गणेश जयंती सोहळा आणि गणरायांचं या ठिकाणी या जन्माचं जयंतीचं या ठिकाणी आजचं आणि काल्याचं कीर्तन तसं. आणि हे काल्याचं कीर्तन हे अधिकाराचं कीर्तन. आणि म्हणून या ठिकाणी सिकंदरायांचा जन्म कसा झाला काय हा सगळा इतिहास आणि हे सगळं या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे. खऱ्या अर्थानं माता पार्वतीच्या खऱ्या अर्थानं त्या मळातून आणि त्या उठण्यातून खऱ्या अर्थानं भगवान गणरायांचा जन्म झाला. तसं पाहायला गेलं तर गणेश म्हणजे गणपती म्हणजे सगळ्या देवांचं या ठिकाणी महत्वाचं भूषण असतं म्हणजे गणराया. कारण चांगल्या
कोणत्याही कामाची सुरुवात गणेशाच्या नावानं सुरू होती. पहा तुम्ही ज्ञानेश्वरीतली होवी ओम नमोजी अध्याय वेदपदीपाध्याय जय जय सस्वेद्य आत्मरूपा ओमकार हे गणेशाचं स्वरूप आहे. पहा तुम्ही हे सांगायचं तात्पर्य म्हणजे देवा तू श्री गणेशू म्हणजे श्री गणेशाला आधी नमन. बरं अजून सोपं सांगू का जरा कळण्यासारखं. ते तमाशात गण असतो माहिती का, सुरुवात बी तिथं म्हणजे ते तमाशा काही अंशी वाईट असेल पण ती संस्कृती जपणारी गोष्टी होती. तर तिथं बी गाण्याला महत्व आहे. म्हणजे गणेशाला तुम्ही जिथं जाईल तिथं गणरायाला महत्व आहे. कारण भगवंतांनी सगळ्या देवतांनी त्यांना आशीर्वाद दिलाय की तुमच्या नावाशिवाय दुसरी पुढची सुरुवात नाही होऊ शकत. म्हणजे तुम्ही विघ्न हरण करणारे आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी ठरवलं की आधी कोण येईन, सगळीकडे वेढा मारून सगळीकडे वेढा मारायचा, पूर्ण पृथ्वीला वेढा मारायचा. आणि मग या ठिकाणी सगळे निघाले. पण गणरायांनी आई वडिलांच्या समोरच 5 वेढे मारले. आणि खरं सांगू का देवदेवता प्रसन्न झाले. देवाने सांगितलं खरंच गणेशाचं स्वरूप म्हणजे तुम्ही सगळ्यांचे अधिपती आहात. गणेशा गणराय तुम्ही सगळ्यांचे अधिपती आहात. आणि हा जन्म असा आहे तुम्हाला खरंच सांगतो बघा. म्हणून मी या ठिकाणी मगाशी तुम्हाला वर्णन केलं की माघ महिन्यातला हा गणेश जयंती सोहळा याला वेगळं महत्व आहे. ज्यावेळेस माता पार्वती या ठिकाणी कैलासावर असताना या ठिकाणी स्नानाला बसले असताना आपल्या म्हणजे कथेत थोडा थोडा भेद आहे. प्रत्येक कथेत काही काही शास्त्रात थोडं वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. या ठिकाणी कथा अशीच आहे. मग आपल्या मळातून आपल्या उठण्यातून या ठिकाणी एक मूर्ती माता पार्वतीने या ठिकाणी जी तयार केली आणि तिला या ठिकाणी समोर पहारेकरी म्हणून ठेवलं ती गणेशाची मूर्ती. आणि गणरायांना सांगितलं इथं कुणाला येऊन देऊ नका. पण या ठिकाणी भगवान शंकर या ठिकाणी आले आणि भगवान शंकराला हे माहिती नाही. शंकरांनी पाहिलं गणरायांनी त्यांना अडवलं आणि या ठिकाणी गणेशांनी त्यांना अडवल्यानंतर भगवान शंकराला क्रोध अनावर झाला. आपल्या त्रिशूळाने या ठिकाणी त्यांचं मुंडकं या ठिकाणी धडावेगळं केलं. आणि मग माता पार्वतीला या ठिकाणी फार राग आला की तुम्ही माझ्या लेकराला असं नव्हतं करायला पाहिजे. अरे पार्वती मला माहिती नव्हतं नाही असं नाही, पण या ठिकाणी माझं लेकरू ही फार मोठी तुमच्याकडून चूक घडली, माझ्या लेकराला जिवंत करा. मग शिष्याला सांगितलं आणि त्यांनी खऱ्या अर्थानं बाहेर जाताना कोण्याही दिशेला जो दिसेल त्या प्राणी त्याचं मुंडकं घेऊन या. मग जाताना गज चालला हत्ती म्हणून हत्तीला गजाला महत्व आहे. गज हा संयमी आहे, हत्ती हा संयमी आहे. गजाचं मुंडकं काढलं आणि या ठिकाणी हे धड आणि हे मुंडकं एकत्र केलं आणि तो गजराज तो गणराया त्यापासून गणराज झाला. या ठिकाणी गजानन झाला. म्हणून हे गजाननाचं स्वरूप या ठिकाणी भगवान परमात्म्याचं या ठिकाणी जयंती महोत्सव या ठिकाणी साजरा करत असताना ही कथा सांगितली जाते. अजूनही कथेत थोडासा या ठिकाणी फरक आहे, पण ज्याच्या त्याच्या परीने फक्त जन्म सांगणं या ठिकाणी आजचा अधिकाराचं कीर्तन आहे. आणि म्हणून या ठिकाणी गणरायांचा जन्म झाला महाराज. म्हणून या ठिकाणी सगळे याच्यात गणेशाला एक अनन्य साधारण महत्व आहे. गणरायांच्या नामस्मरणाला तुम्हाला खरं सांगता लवकर पावणारं दैवत आहे गणराय, लवकर पावणार गणराया लवकर येई, गणराया लवकर येई अन भेटी सखळांसी दे भेटी सकळांसी दे भेटी सकळांसी बेटी सकळांची गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा ताली वाजवा चला. मंगलमूर्ती मोरया. हे मोरया रे बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे, रे बाप्पा बाप्पा मोरया रे, बोला बोला. रे बाप्पा मोरया रे. ही गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. ही गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आ मोरया रे बाप्पा मोरया रे, आ मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. ज्याची कीर्ती साऱ्या जगतात या शेवटच्या 2 मिनिटात थोडं महाराष्ट्राच्या इतिहासाला स्पर्श करतो.
म्हणजे कीर्तनाला परिपूर्णता होईल. हा चला पक्वाज एकदम टाकतो. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे या ठिकाणी ज्वलंत इतिहास. यसाची कंक बहिरजी नाही खंबीरा मोहिते शिवा महाला शिवा काशी. एक एक माणूस शिवा राजांनी सोबत घेतला आणि मग उभा राहिला इतिहास. एक एक जाती धर्माची माणसं या महाराष्ट्रात कामाला आली. यसाची कंक बहिरजी नाईक नाईक म्हणतो राज आम्ही नाईक चालेल का? चल नाईक जात नाही विचारली तुझी. महादेव म्हणतो राज आम्ही धनगर आहोत धनगर चालेल का? धनगर समाजाचा महादेव. हे महादेव माणूस जातीवरून नाही माणूस कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो. तुझं कर्तृत्व लय भारी आहे तुझी जात नाही विचारते. महादेव धनगर घेतला. ज्ञानोबा माळी घेतला. माळी समाजाचा ज्ञानोबा. काय माणसांनी या ठिकाणी योगदान दिलं. मुस्लिम समाजाचा मदारी मेहता. नाविक समाजाचा शिवा महाला आणि शिवा काशी. तो शिवा पन्हाळ्याला वेढा पडला आणि पन्हाळ्याला वेढा पडल्यानंतर महाराजांचा जीव वाचवायला आलेला शिवा काशी त्यांनी विचार केला नाही माझी जात कोणती आहे. सिद्धी जोहरने वेढा टाकलेला आहे आणि सिद्धी जोहर आणि अनेक दुश्मनी या ठिकाणी पन्हाळ्याला वेढा टाकून आहे. आई साहेब जिजाऊ म्हणतात मी जाते शिवा राजाला आणायला. आई साहेब आणि मग सिद्धी हिलाल जो खऱ्या अर्थानं महाराजांच्या बाजूने होता तो सिद्धी हिलाल आणि सगळी मंडळी या ठिकाणी आणायला निघाली. पण सिद्धी जोहरच्या वेळासमोर सगळं फेल झालं आणि मग त्या ठिकाणी नेबापूर नावाचं गाव आहे आणि नेबापूर नावामध्ये राहणारा नाविक समाजाचा शिवा काशी. 6 महिन्या अगोदर शिवा राजे त्याला भेटले होते. ए शिवा कधी बोलवलं तर येशील का? राजे आवाज द्या प्राण द्यायला तयारी. हा शिवा तुमच्यासाठी. कोण शिवा? राजेंसारखा दिसणारा राजेंसारखा बोलणारा राजेंसारखी धाडी राजेंसारखी मिशी. तो शिवा वागत शिवा सारखा होता आणि लढत वाघा सारखा होता. तो शिवा आज राजांना आठवणार होता. शक्तीपेक्षा युक्ती कामाला आलेली होती. 6 महिने झालं महाराज गडावर अडकून पडले होते. सिद्धीचा वेढा म्हणजे साधारण वेढा नाही. जिथं सिद्धीने वेढा टाकला तिथं सगळं संपवलं. अन्नधान्य संपत आलं. जगदंब राजा चिंतेत पडला आणि मग महाराजांनी ठरवलं शिवा काशीदाला बोलवा. आला शिवा आला गडावर. राज राज बोलवल्याची राज. ए शिवा आम्ही बघितलंय तू आमच्या सारखा दिसतोस. आम्हाला बघायचंय कसा दिसतो शिवाजी महाराज. द्या राज तुमची कपडे. गेला शिवा राजांची कपडे परिधान केली. जिरटॉप मस्तकावर ठेवला. मिशीला पीळ दिला आणि राजांना म्हणतो राज कसा दिसतो जी हा शिवा. राज म्हणता शिवा आमचं प्रतिबिंब आरशात पाहावं असा दिसतो. राज मला माहितीये तुमचं रूप घेऊन तुम्ही मला सिद्धी जोहरकडे पाठवणार भेटायला. सिद्धी जोहर म्हणतो भेटायचंय तुम्हाला. मी जातो राज. हे शिवा अरे जीवाचं काय होईल? राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषित जगला पाहिजे. जातो हा शिवा काशीत. नाभिक समाजाचा जात नाही आडवी आली आणि राजांनी जात नाही विचारली कुणाला. आला शिवा या ठिकाणी महाराजांच्या भेटीला आला. महाराज म्हणता शिवा हे शिवा अरे तुला कसं कळलं रे? मी तुला तिथं पाठवणार हो. हे शिवा अरे तुला कसं कळलं मी तुला सिद्धी जोहरच्या भेटीला पाठवणार आहे म्हणून? शिवाला आधीच माहिती होतं. त्याने आधीच तयारी केली होती. त्याला माहिती होतं राज मला बोलावणार एक दिवशी. शिवा म्हणतो राज का बघतो असं? राजा म्हणता शिवा अरे माहिती तुला बी येतो परत नाही येणार आणि माहिती आम्हाला बी का हो बाजी प्रभू येईल का परत? बाजी प्रभू म्हणता शिवा अरे सिद्धी जोहरच्या भेटीला जायचं म्हणजे तो सैतान आहे. तुझी काही शेवटची इच्छा आहे सांग राजाला. राजा आमची काहीच इच्छा नाही हो. आम्ही काही अपेक्षेने प्रेमच नाही करत. आम्हाला स्वराज्य महत्वाचं आहे. पण माग ना शिवा काहीतरी माग. काय मागितलं माहिती का शिवानं? शिवा म्हणतो राज लई गडबडीत आलो येताना म्हातारी आई आमच्या झोपडीत. त्या नेबापूर नावाचं गाव राज पाय ठेला. ती म्हातारी आई म्हणती शिवा अरे पुरणपोळी केली 2 घास खाऊन जा की बाळा. राज घास नाही खाल्ला हो. आज पहिल्यांदाच आईचा हड्डा आवडलाय.
आईला म्हणून आई शब्द या शिवा काशिदाचा, मी जरी नाही ना आलो पुरणपोळी खायला, स्वराज्याचा राजा येईन पोळी खायला. मग राज जर नाहीच ना राहिला तुमचा शिवा, तर या गरीबाच्या झोपडीत जा बर का राज. तुमची पावलं लागली की आमची आई आनंदित होईल, तिला सार्थकी वाटन मी शिवा काशिदाला जन्म दिला म्हणून. महाराज काय इतिहास आहे महाराष्ट्राचा. गेला ना शिवा सिद्धी जोहरच्या समोर उभा राहिला. आओ राजे आओ, और हमारे गले लग जाओ, आखिर आ ही गया दक्खन का चूहा सिकंजे में. हुजूर मुझे कुछ तो गडबड लग रही. फाजल खान म्हणतो अफजल खानाचा मुलगा. त्यांनी ओळखलेलं हे शिवबा राजे नाहीत. शिवा काशिदाची पावलं सिद्धी जोहरच्या समोर चालू लागलीत. सिद्धी जोहर म्हणतो हे फाजल, अरे बेवकूफ हो गया तुम, ये है शिवाजी, गिरफ्त में आया है, अब करेंगे मौज और बताएंगे मुल्क को कि हमने गिरफ्तार किया है शिवा को. हुजूर तो अफजल खानाला सापडला नाही माझ्या बापाला. अफजल खान म्हणजे फाजल खानाचा बाप. त्या अफजलला एकाच झपक्यात उलटा केलता महाराजांनी. महाराज म्हणजे लय खतरनाक हा. खरंच महाराजांसारखा योद्धा परत होणे नाहीत. लोक म्हणतात शिवाजी महाराज कीर्तनात का सांगायचे, राजे होते म्हणूनच मंदिरातील देव शिल्लक येत. राजे देव होते का माहिती नाही, राजे होते म्हणून देव शिल्लक, राजे होते म्हणून कीर्तन. या मंदिरांचा जीर्णोद्धार म्हणजे मंदिरातले देव शोभाराजांमुळे शिल्लक, आणि मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला. राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहेब पेशवे असे थरथर कापत होते अहिल्यादेवी होळकरांसमोर. असे पुढे पाऊलच टाक. 29 वर्ष पाय रोवून उभी होती तर न्यायप्रिय माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. काही कार्य केलं. सावित्रीबाई फुलेंनी या आमच्या लेकीला शिक्षणाची मुहूर्तमेढ दिली. शिक्षणाचा अधिकार नव्हता म्हणून कल्पना चावला पर्यंतच्या महिला अंतराळवीरापर्यंत गेल्या. साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल. शोषितांची ढाल बनल्या सावित्रीबाई फुले. म्हणून हे थोर महात्मे होऊन गेले. विचार त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे खरा. त्यांच्या समान होण्याचा प्रयत्न करूयात. काय कार्य केलं या माणसांनी, वेगळं कार्य समाजासाठी. सगळेच महापुरुष महत्वाचे कीर्तनात, सगळे महापुरुष. मला सांगा ना, मला शिवा काशिदाची आई घरी वाट नसेल बघत का हो? पण शिवाच्या डोक्यात काहीच नव्हतं. शिवाजी महाराज बनून गेला होता. हा हो शिवाजी, बहुत सुना है आपके बारे. फाजल खान म्हणतो हुजूर, अरे नाही हो शिवाजी, फसवले आपल्याला हुजूर. अरे हे फाजल बेवकूफ, कैसे काय हुजूर, हमने देखा है शिवाजी राजा को. त्याच्या उजव्या मस्तकावर वार झालेला आहे कृष्णा भास्कर कुलकर्णींचा, आणि ती खून याच्या मस्तकावर नाही बघा राज, नाही बघा हुजूर. फाजल काढला जिरटोप शिवाचा बाजूला आणि बघितली खूनच मस्तकावर नाही. सपकन तलवारीचा वार झाला शिवा काशिदाच्या देवा. यातनांचा कळो, रक्तभंबाळ शरीर, पुन्हा एकदा वार आणि विचारतोय सिद्धी जोहर, ऐ अरे बोल क्या है तू शिवाजी, आणि सांगतो शिवा हा मैं हूं शिवाजी. पुन्हा एकदा सपकन वार झाला आणि विचारतो बोल ऐ काफिर क्या है तू शिवाजी, हा मैं हूं शिवाजी. ए फाजल, हुजूर हमने देखा है शिवाजी राजा को हुजूर. याच्या डोक्यावर वार नाही बघा तुम्ही, आणि खरंच जिरटोप मस्तकावरून बाजूला काढला ना तेव्हा शांत झाला शिवा. शिवा कोण होता माहिती का? मोडेल वाकणार नाही मावळ्याची जात सांगणारा शिवा होता. आज वाकणार नव्हता सिद्धी जोहरच्या समोर. सिद्धी जोहरनी नारळ तलवार ठेवली आणि आखरी बार पूछ रहा हूं, बोल क्या है तू शिवाजी. आणि शिवा काशी म्हणतो, हे सिद्धी, अरे शिवा काशीद म्हणून जन्माला आलाय बघ. तू विचारतो ना कोण आहे मी? शिवा काशीद म्हणून जन्माला आलोय. पण शिवा काशीद म्हणून जन्माला आलो म्हणून काय झालं? छत्रपती शिवाजी राजे म्हणून मरतोय. हा मैं हो शिवाजी. आणि मग करवार वार झाला आणि या ठिकाणी शिवा सांगतो, आमच्या वाटेला जाऊ नकोस. आमच्या वाटेला जाऊन आमच्याशी वाटमारी करणाऱ्याची त्यांच्या वाटेवर जाऊन आम्ही महाराष्ट्रातले मावळे त्यांच्या वाटेला जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही परत महाराष्ट्रात परतत नाही. हा इतिहास आहे आमचा महाराष्ट्राचा. हवेत माती उडली आणि ती शिवाचं बलिदान सांगत होती. तिकडे एका पालखीत बाजीप्रभू देशपांडे तिकडे घेऊन गेले महाराजांना विशालगडावर.
महाराजांना वाईट वाटलं. येताना महाराजांची पावलं शिवा काशीदाच्या झोपडीकडे आली. शिवा म्हणतो, नव माझ्या आईला बेटा. पंचारती तयार केली आईने. शिवाजी राजा आलं. राज लई वर्ष वाट बघितली हो तुमची ह्या झोपडीने आणि आईने. आई दुःखाची वार्ता घेऊन आलो. आई म्हणते, राज माहितीये माझा शिवा गेला. आई कसं कळलं ग? आई कसं कळलं? आई म्हणते, राज अहो शिवाचा जिवंत असता तर तुम्हाला नसता घेऊन आला का इथं? माहितीये राज शिवा गेला. आई शिवा गेला तरीची अरे हास्य का ग? आई म्हणते, राज शिवानी हात डावललेला आणि शिवा म्हणतो, शिवबा राजा खाईन पोळी माझ्या हाताची. राजा खाताल नव? आई तुझ्यासारखी आई आणि रणरागिनी या महाराष्ट्राला लाभली. अरे काय भाग्य आहे आई आमचं. राज आम्ही दुःख नाही मानत आमचा पोरगा गेलेल्याचा. आम्हाला याचं दुःख आहे की देवाने आम्हाला एकच शिवा दिला. अजून एक जरी दिला असता ना तो बी तुमच्यावर दाढला असता स्वराज्यासाठी. राज काळजी नका करू. आमचा शिवा मातीत नाही गेला. आपला शिवा महाराष्ट्राच्या मातीसाठी गेला. महाराष्ट्राच्या मातीसाठी बलिदान दिलं. महाराजांनी कडकडून मिठी मारली आणि शिवा काशीदाची बायको ही महाराष्ट्रातली पहिली रणरागिणी महिला सैनिक ठरली, जिने शिवा काशीदानंतर महाराष्ट्र लढवला. महाराज हा इतिहास लय महत्वाचा होता. पण या माणसांना नमन, यांना वंदन करणं फार गरजेचं आहे. अशी माणसं परत होणे नाहीत. म्हणून या ठिकाणी आज ही सेवा समर्पित करत असताना हा थोडा इतिहास तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. गेली 2 तास झाले आपण शांततेत कीर्तन ऐकलं. महाराज या प्रत्येक प्रसंगात इतकी ताकद आहे. आमच्या 50 ते 70% महिला मंडळांच्या डोळ्यात पाणी होतं. खरं सांगू का, अश्रुधारा का वाहिले. आमच्या पुरुषांचे डोळे भरून आले. त्यांना माहिती आहे आपला इतिहास आहे. आमची माणसं या ठिकाणी फार प्रेमळ माणसं महाराष्ट्रातली. मी खरं सांगू का बाबा, महाराष्ट्रातली माणसं जगात कुठे बी जाऊ द्यात ही ओळख येते ती महाराष्ट्रातली माणसं. लोकांना वाटतं ही फेट्यावाली, धोत्रावाली, पायजामावाली, टोपीवाली. अरे तुला काय माहिती, या टोपीवालीने टोपी काढली ना तुझा हा कपला टिकत घेते. आणि काय साधी माणसं आहेत का तवा? त्यांच्या वेशभूषावनी, त्यांच्या राहणीमानावनी कुणी कुणाचा अंदाज काढायचा नसतो. माणसं मोठी असू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी तुमचा आप्पा सगळ्यांचा धन्यवाद. आप्पासाहेब फार सुंदर या ठिकाणी नियोजन आपण केलं. तुम्ही मला एकदा बी नाव घ्यायला लावलं नाही, पण मी आपलं ओघाने नाव घेतोय. माझ्या पप्पाचं बी जेवढं फोन नाही तेवढं आम्हाला आप्पाचं फोन आहेत. म्हणून आप्पा तुमचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद. महाराज कुठवर आले, कसं आले, हा प्रवास करत असताना तुम्ही प्रेमपूर्वक आमचे अजित भाऊ चोरमले या ठिकाणी, ते माझे जिवलग मित्र आहेत, आमचे शेंडगे कापड दुकानदार. त्यांची इच्छा होती आम्ही यावं, पण आता आज काय आम्हाला येळ नाही. गणेश जयंती 3 कीर्तन आहेत, त्यामुळे इथून जाऊन परत 2 कीर्तनं करायची. त्यामुळे महाराज चालत ही सगळी मंडळी, सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्यांच्या चरणात साष्टांग दंडवत प्रदीपात आणि सेवेला सुरुवात. पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम तुकाराम हे विठ्ठल जय जय विठ्ठल. विना लावा तिथं विना. विना लावण्या विना विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंकेला विले दुरी होतो तुका. तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनी गडे. तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनी गडे. तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनी गडे. विठ्ठला कृष्ण भगवान प्रकाश काला वाटो एकदने का वैष्णवनी काज. वाटो एकमेका वैष्णवनी काज. बोलिलेले कुरे वेडे बापुडे